गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळन्दिवल्लभम्। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामचंद्र करुणा समुद्रा धातुलो तुझी जसयोगमुद्रा नेत्री नये रे तुझीड नेत्रा कैवेटसी बजला सुभद्रा। श्रीराम। श्री गणेशाच्या चरणी शांतीच्या चरणी सद्गुरुचरणी मनोभावे नमन करून आज आपण रामकथेतल्या रामचरित्राचं चिंतन करणार आहोत। कारण आत्ता ह्या पौष महिन्यामध्ये 22 तारखेला किती ऐतिहासिक म्हणतो ना अशी मोठी घटना घडणारी की हजारो वर्षापासून सतत संग्राम चालला होता की जे राम मंदिर त्याच्यासाठी किती म्हणजे 500च्या पेक्षा वर्ष आधी किती वर्ष होऊन गेले तेव्हा मुघलांच्या पासून इतकं सगळं चाललेलं आहे। पण आता मात्र काय झालेलं आहे, त्याच्यात यश आलं, विजय झालाय आणि जे आपलं सगळ्यांचं लाडकं दैवत श्रीराम त्यांच्या मूर्तीची मंदिर झालं, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। आणि म्हणून आपण त्या औचित्य साधून आज रामाच्याच चरित्राचं चिंतन करणार आहोत। कारण ठिकठिकाणी सगळीकडे 22 तारखेला खूप आत्ता रोज कलश वगैरे सगळं चालूच आहे। म्हणजे ती सगळं काय म्हणतो की ते वातावरण त्याच्यामध्ये जास्त आपला पण काय आहे भावभक्ती ती वाढते। म्हणून आज थोडी आपण ती रामकथेतलं घेणार आहोत। कारण आपण कथा तर खूप ऐकत असतो, कित्येक कोणाकोणाच्या म्हणतो ना की लोकांच्या कर्मकथा सतत माणसं ऐकत असतात। त्यानंतर वाङ्मयातल्या कथा, दूरदर्शनवरच्या कथा, पुराणातल्या कथा, अशा सगळ्या वेदांमध्ये पण खूप कथा असतात। तर त्या कथा ऐकतो। पण समर्थ रामदास काय म्हणतात, ते म्हणतात की कथा मोरयाची, कथा कार्तिकाची, कथा शंकराची, कथा भास्कराची, समस्तामध्ये श्रेष्ठ या राघवाची। सगळ्या कथांमध्ये श्रेष्ठ म्हणजे राघवाची कथा आहे। आणि म्हणून इतकं त्या कथेमधून आपल्याला म्हणतो ना की जितकी सुंदर कथा आहे ना ती की आपण ऐकता ऐकता त्याच्यामध्ये कशी होतो तल्लीन होऊन जातो। आणि त्याच्यामुळे कृतार्थता असं म्हटलेले की आपल्या जीवनाची सुद्धा कृतार्थता व्हावी असं ज्याला वाटतं ना त्याला काय म्हणतो, या रामकथेतून खूप रसायन मिळतं, खूप इतकं रसायन आहे त्याच्यामध्ये। आणि त्याचा परिणाम काय होतो की आपलं व्यक्तिगत जीवन आहे, कौटुंबिक जीवन आहे, त्यानंतर संपूर्ण समाजाचं जीवन आहे, ते सगळं काय होतं हळूहळू त्याच्यातून एक म्हटले ना की दिव्यता भव्यता आपल्याला काय आहे, हे सगळ्या जीवनामध्ये कसं जीवन जगायचं ह्याचं आपल्याला सगळं इथे रसायन मिळतं। म्हणून असं म्हटलेले की सतत ही वास्तविकता आपण बघतो
सतत ही कथा मांडली जात असते. आता रामनवमी आली कारण की तेव्हा सगळं काय होतं, सतत सगळीकडे चालू असतं. आणि त्याच्यामुळे काय आहे, खरं आहे की आवश्यकता खूप आहे. कारण ही स्पंदनं झाली ना तरच काय होणार आहे, हळूहळू वातावरणामध्ये सुधारलं, मनात माणसाची बुद्धी सुधारते. म्हणून आणि दुसरं म्हणजे काय, आपल्या वैयक्तिक जीवनात, कौटुंबिक जीवनात, त्यानंतर संस्थानिक जीवनात किंवा समाजाच्या जीवनामध्ये सुद्धा केव्हा कसा निर्णय घ्यायचा हा खूप काय आहे कळत नसतं. आणि ह्या सगळ्याची उत्तर आपल्याला या रामकथेतून प्राप्त होत असते. म्हणून आपल्या जीवनाला अत्यंत अशी आहे उपयोगी आहे. तर अशा या काय आहे ही रामाची कथा. आणि दुसरं म्हणजे असं आहे की श्रीकृष्णाची कथा आहे ना, ती कशी आहे, आस्वाद कथा म्हटलं जातं. पण रामाची कथा म्हणजे ती अनुकरणीय नाही आहे. तसं तुम्ही अनुकरण नाही करू शकत कृष्णासारखं. पण रामाची कथा कशी आहे, अनुकरणीय आहे. ते आपल्याला त्याप्रमाणेच काय अनुकरण त्याचं करता येतं, इतकी श्रेष्ठ आहे. म्हणून आज आपण बघणार आहोत सुरुवातीला. आता वाल्मिकी रामायणामध्ये सुरुवात अशी केलेली आहे की एके दिवशी महर्षी वाल्मिकींच्या आश्रमामध्ये नारद काय केलेले आहेत, त्यांचं नारदांचं आगमन होतं. नारद भेटायला जात आहेत वाल्मिकींना. आता नारद कसे आहेत की नारद घरोघरी भक्तीचा नंदादीप पेटवणारे असे सतत भक्तीचा प्रचार करत ते सतत फिरत असतात. आणि असे असे श्रेष्ठ नारद. आणि ते पुन्हा काय आहे, वाल्मिकींचे गुरु आहेत. वाल्मिकी हे जे आज वाल्मिकी झाले ना, ते कशामुळे, नारदांच्यामुळे झालेले आहेत. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये, वाल्मिकींच्या जीवनामध्ये नारदांचं खूप श्रेष्ठ स्थान आहे. तर वाल्मिकींनी काय केलं, पूजा केली, त्यांची चरणात पूजा केली, त्यांना स्थान दिलं बसायला. तर असे हे वाल्मिकी कसे घडले गेले आपल्याला माहिती आहे, पण संपूर्ण माहिती नसते. म्हणून वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकींचं सुंदर चरित्र दिलेलं आहे की वाल्मिकी हे कोण, मुळात कोण होते, प्रचेतांचे पुत्र होते. पण काय झालं, बालपणी संगतीने बिघडले. आणि मग पुढे पुढे काय, ती संगत तशीच राहून मोठेपणी काय आहे, अगदी म्हणजे वाट मारा इथपर्यंत काय झालं, बिघडले. प्रपंच, लग्न झालंय, प्रपंच चालू आहे. आता प्रपंचाचं भरण पोषण करण्यासाठी ते काय करतात, जंगलामधून जाणारे त्या काळी सगळेजण काय करायचे, पायी जायचे किंवा बैलगाडीमध्ये सामान घेऊन जात असत. वाटेत खूप मोठी जंगलं येत असत. अशा या जंगलांमध्ये हा यांचं नाव काय, रत्नाकर. त्यांचं मूळ नाव आहे रत्नाकर वाल्मिकींचं. तर रत्नाकर डाकू असं झालेलं आहे. तो काय करायचं, सगळ्यांना मारायचं, लुटायचं आणि सगळं धन घ्यायचं. आणि त्यांनी आपल्या प्रपंचाचा चरितार्थ चालवत होते. एके दिवशी असाच तो घाडीमध्ये लपून बसलाय, कोण येतंय बघतोय. समोरून त्याला असं लांबून दिसतंय की एक कोणीतरी काहीतरी म्हणत म्हणत असं येत आहे. जरा पुढे पुढे आल्यावर श्रीमन नारायण नारायण चाललेले नारद मुनी येत आहेत. आणि थोडे थोडे आता अगदी पुढे थोडे पर्यंत आल्यावर तो हळूच झाडीतून बाहेर येतोय आणि त्यांना एकदम दरडावून विचारतोय की कोण आहेस तू. आणि तिला आश्चर्य वाटतंय की इतकं जवळ आल्यावर सुद्धा हा मनुष्य घाबरत नाहीये मला. नाहीतर आत्तापर्यंत त्याला काय अनुभव असतो की लोक एक तर काय आहे, एक तर प्रतिकार, जर बल असेल तर त्याचा प्रतिकार करायला जात असेल, नाहीतर काय करायचं, पळून जायचे. हा काहीच नाही, याच्या ह्याच्यात काहीच परिणाम नाहीये. आणि म्हणून ते काय विचारतात की कुठली म्हणजे रेषा हल्लेली दिसते, म्हणून ते विचारतात कोण आहेस तू. तेव्हा नारद सांगतायत की अरे काय, ज्या जगाचं सगळं संचालन जो करतो ना त्याचा मी दास आहे. तो म्हणे अरे जगाचं संचालन, म्हणे हो, तू तुझ्या प्रपंचाचं सगळे करतो की नाही.
तसं या सगळं जगाचं संचालन करणारा तो भगवंत आहे, त्याचा मी दास आहे. तो म्हणतो बरं बरं चल आता काय काय तुझ्याकडे आहे ते काढून दे. ते म्हणतात माझ्याकडे काही नाही, ही विडा आहे बघ. म्हणतात की अरे बघू खोटं बोलतोस का, म्हणून त्यांना तपास असं सगळं काय तपास करायला की काय काय खरंच आहे का नाही. त्यावेळेस नारदांचा स्पर्श होतो शरीराचा, आणि त्याच्यामुळे काय असतं, संतांचा स्पर्शाने काय होत असतात, सगळी पाप नाश पावत असतात. म्हणून त्याची किती अत्यंत पापी बुद्धी आहे, पण तरी सुद्धा काय आहे, त्यांचा स्पर्श झाल्यामुळे तो काय होतो, थोडासा जरासा त्याच्यामध्ये जरासा काहीतरी थोडासा काहीतरी बदल वाटतो त्याला. म्हणून अशी एक कथा आहे की जेव्हा भगवती गंगा असते ना, ती भगीरथ राजाने तिला तपश्चर्या करून तिला आता प्रसन्न केली आहे आणि तिला यायचं आहे ना पृथ्वीवर, पण ती म्हणते मी येईन, पण मला माझा इतका प्रचंड वेग आहे, कशी कोण मला हे झेलेल. भगीरथ राजा म्हणतो तू काही काळजी करू नको, भगवान शंकर तुला झेलतील. ठीक आहे, मग ती म्हणते पण दुसरा प्रश्न आहे की जेव्हा सगळे लोक, आता गंगा इतकी पवित्र, सगळे लोक येऊन काय करतील, तिच्यामध्ये स्नान करतील, त्यांचे सगळे पाप तिच्यामध्ये जातील, मग ती म्हणे मग मी मलिन होईल ना. तेव्हा भगीरथ म्हणतो काही काळजी करू नकोस, संत आहे ना, संत तुझ्याकडे येतील आणि ते स्नान करतील आणि तुझ्यातली सगळी मलिनता निघून जाईल. म्हणजे संतांच्या स्पर्शाने काय म्हटलेले सगळे सगळे पाप नाहीसे होतात. तसं गंगेत पण काय सगळं जे लोकांचं पाप आहे ते सुद्धा नाहीसं करण्याचं संतांच्या मध्ये काय आहे, एवढी क्षमता आहे. म्हणून असं म्हटलेलं आहे की पाप गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा. म्हणजे गंगा माता काय ना केवळ पाप नष्ट करते, चंद्र आहे ना केवळ ताप नष्ट करतो, आणि कल्पवृक्ष तो दारिद्र्य नष्ट करतो. पण संत मात्र काय आहे की आपल्या जीवनातले पाप ताप आणि दैन्य तिन्ही गोष्टी काय करत असतात, नष्ट करत असतात. म्हणून आपण बघतो की दिसायला सगळ्यांचे शरीर सारखे दिसतात, म्हणजे हात पाय नाक हे सगळं सारखं आहे, पण संतांचं शरीर आणि सामान्य माणसं दिसायला सारखं असलं तरी अंतःकरणाची अवस्था खूप बदललेली असते. म्हणून बाहेरून आपल्याला कळत नसतं, पण आतून त्यांची जशी जशी काय म्हणतो, जसं जसं संगती श्रवण मनन तप ध्यान या सगळ्यांनी काय असतं, शुद्धता होत असते. म्हणजे अंतःकरणाची शुद्धता झाली की आपण जरी म्हटलं सगळी ही माणसं बसली, पण प्रत्येकाची ही वेगळी वेगळी आहे पातळी. जसं जो करत असेल ना त्याप्रमाणे त्याची काय झालेली असते, उंची कमी जास्त वाढलेली असते आतून. उंची म्हणजे आतली अंतःकरणाची अवस्था. आणि म्हणून असं म्हटलेले की संत काय झालेले असतात, शरीरासकट ब्रह्मरूप झालेले असतात, आणि त्यामुळे त्यांचा संवाद किंवा त्यांचा स्पर्श ह्याच्यामुळे काय होत असतं की सगळ्या प्रत्येक जीवावर त्याचा परिणाम होत असतो, आणि म्हणून ते बदलत असतं, त्याचे पाप नाश पावत असतात. आणि आपण बघतो की आता ह्या चरित्रातून तेच बघायचे की इतका भयंकर डाकू म्हणजे इतका पापी असला ना तरी सुद्धा काय मनुष्य पूर्ण बदलतो संतांचा अशा काय आहे त्यांचा सहवास आणि स्पर्शाने. आता आत काय झालेले, त्या रत्नाकराचं भाग्य उदयाला आलेले, म्हणून नारदांसारख्या संतांची भेट झालेली आहे, आणि मग ते आपले शांततेने उभे. मग तेव्हा तो म्हणतोय की हा सगळा तुम्ही म्हणताय की हा भगवंत सगळ्याचा सांभाळ करतो, मग आता तो काय करतो अजून. तर ते म्हणतात हे बघ, जे कोणी काय आहे ना जशी कर्म करतात ना तसं त्याला फळ देत असतो. चांगलं कर्म केलं तर त्याला चांगलं फळ आहे, म्हणजे सत्कर्म. दुष्कर्म केलं तर त्याला वाईट फळ त्याचं त्याला भोगावं लागतं. हे सगळं काम तो भगवंत करत असतो प्रत्येकाच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्याचं. मग आता ह्यांचा नारदांचा स्पर्श झालेला आहे ना,
त्यामुळे त्याची बुद्धी थोडीशी कशी झाली आहे, थोडी शुद्ध झाली. म्हणून त्याच्या बुद्धीत हे काय प्रश्न यायला लागले. मग तो म्हणतोय की अरे मी तर किती पाप केले. मग आता कारण किती पाप केलं, 9 रांजण भरती एवढे काय, एवढे त्यांनी मुडदे पाडलेले. म्हणजे मग मी तर किती पाप केलेले. तेव्हा नारद म्हणतात की अरे इतकं जर पाप केलं तर त्याला काय नरकातच जावं लागतं. मग आता कसं काय होणार. तो म्हणतो माझं कसं होणार. पण तो म्हणतो परत म्हणतो नाही नाही काय मी माझ्या प्रपंचासाठी केलं ना हे सगळं, त्यामुळे ते लोक पण माझ्या पापामध्ये भागीदार आहेत. नारद म्हणतात असं नसतं. काय कोणी कोणाच्या पापात भागीदार नाही. तू कर्म केले तुलाच ते पाप लागणार. तो म्हणे असं ते शक्य नाही. जा म्हणे तू जाऊन विचार. मग ते म्हणतो पण तुम्ही निघून गेला का, म्हणून त्यांना बांधून ठेवतो नारदांना आणि जातो घरी विचारायला. घरी जाऊन विचारतो. सगळे म्हणतात नाही नाही आता चरितार्थ चालू नाही, तुझं कर्तव्य होतं. पण तू चांगल्या मार्गाने पण चालवू शकत होतास. तू हा मार्ग स्वीकारलास, त्याला आम्ही कशी काय करणार. आम्ही नाही तुझ्या बाबात भागीदार. त्याबरोबर त्याला काय होतं, डोळे त्याचे खाडकन भरतात. म्हणजे असं असतं की एखादा मनुष्य, अरे एखादा प्रसंग जीवनात असा येतो ना की त्यामुळे सगळं जीवन माणसाचं बदलतं. तसं याचं झालेलं आहे आत्ता. की इतकं सगळं काय आहे, इतकं पाप केलेलं आहे. आणि हे काय आहे त्यांच्या सगळ्यांच्या म्हणजे सुखासाठी केलं ना. तसं तुलसीदासांचं उदाहरण. तुलसीदासांचं पण काय झालेलं आहे, असंच बायकोने त्यांना फटकारलं की काय तुम्ही माझ्या मागे मागे येताय. तेवढं भगवंताची भक्ती केली तर तुमचं कल्याण होईल. मोठी कथा आहे ती, सगळी सांगत नाही, सगळ्यांना माहीतच असेल तुलसीदासांचं. आणि त्याच्यामुळे ते काय आहे निघून जातात आणि ध्यान तप करून काय झालं, मोठे तुलसीदास झाले. म्हणजे जे अत्यंत कामिक श्रीलंबट बाईच्या मागे असे होते. मग आता इथे रत्नाकरचं काय होतं, तेव्हा तो म्हणतो येऊन सांगतोय नारदांना की आता सगळे असं म्हणतात. ते नारद म्हणतात मी तुला सांगितलं होतं की नाहीच, कोणीच नाही घेत. काय जगलं असंच आहे. आपल्याला वाटतं आपल्या आपल्या त्यांच्यासाठी आपण केलं, पण कोणी काय आहे त्याच्यात भागीदार नसतं. सगळे सुखाचे सोबती म्हणतो ना. मग तो म्हणतो आता काय होणार. आणि मग त्याला काय होतं, खूप पश्चाताप होतोय. रत्नाकरला इतका पश्चाताप होतो, अरे आता कसं काय होणार, कुठला नर्क मला मिळेल. किती मी पाप केलेले. पण असं म्हटलेलं आहे गीतेमध्ये सुद्धा की मनापासून जर वाईट वाटलं असेल ना की आता मी आज खरंच माझ्या हाताने खूप चूक झाली, पण आता मी नाही करणार तशी चूक, असं जर वाटलं तर काय होतं की भगवंताला जर असं आश्वासन दिलं ना की देवा आता मी परत असं करणार नाही, तर काय म्हटलेले अपिचेतस तुझारो भजतो माम अनन्यथा. भगवंताचं आश्वासन आहे भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला जे कितीलेलं आहे त्याप्रमाणे की अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मी सगळ्यातून तुला सोडवीन. कितीही पाप केलेलं असलं तरी पण काय झालं पाहिजे, पश्चाताप झाला पाहिजे. म्हणून पश्चाताप हे असं काय आहे, इतकं मोठं तीर्थ आहे की खरंच तुम्हाला मनापासून पश्चाताप झाला ना तर भगवंत सगळं तुमचं काय करतो, सगळं तुमचं माफ करतो. आणि पुन्हा त्याला काय आहे, चांगलं मनुष्य होण्याची संधी देतो. म्हणून असं म्हटलेलं आहे की इतर तीर्थाला लोक जातात, पण त्या तीर्थातून काय होतं, पुण्य मिळतं, पण मन परिवर्तन होत नसतं. पण पश्चाताप हे असं तीर्थ आहे की त्याच्यातून संपूर्ण मनुष्याचं मन पालटतं. म्हणजे असा हा अंतःकरणापासून जर पश्चाताप झाला ना तर पूर्ण मनुष्य शुद्ध होतो. पण फक्त आहे की जीवनामध्ये माझी चूक झाली हे कळलं पाहिजे. नाही तर तेच कळत नाही ना, किती चुका झाल्या की नाही मी तर बरोबरच होतो, त्यांच्यामुळे असं झालं. असं नाही, काय म्हटलेलं पाहिजे, त्याच्यासाठी मनापासून माझं चुकलं हे कळलं आणि देवाच्या तिथे ते सगळं काय आहे कबूल केलं. तर आणि त्याच्या जोडीला काय झालंय, सत्संग.
सत्संग इतका दुर्लभ आहे आणि त्याचा काही आहे, तर जीवनामध्ये आपल्याला सत्संग मिळाला तर त्याचा अमोघ परिणाम होत असतो. जसं या रत्नाकरला आत्ता झालं, सत्संग लाभला नारदांचा. आणि त्याच्यामुळे आता ते काय म्हणताय, आता काय करू ते म्हणतात, काही नाही, बस तू राम राम म्हण, त्यांनी तुझे सगळे पाप नाहीशी होती. त्याला बसवतायत पण त्याला राम नाही म्हणतायत. कारण जेवढं जेवढं काय असतं, जेवढा प्रपंचिक असतो ना मनुष्य, राग लोभ ह्या सगळ्यांमध्ये बुडलेला असतो ना, त्याच्यामुळे त्याची बुद्धी मलिन होऊन जाते, जिभेवर जडत्व येत असतं. म्हणून आपण म्हणतो ना की जिभेवर सरस्वती केव्हा होते, शुद्धता झाली की सरस्वती वास करते. आणि हा तर किती पापी आहे ना, त्यामुळे ती इतकी जड झालेली आहे त्याची वाणी की त्या वाणीने त्याला राम म्हणता येत नाहीये. पण तो काय म्हणतोय, मरा मरा म्हणतोय. आणि मग हळूहळू नंतर पुढे थोड्या दिवसांनी राम राम व्हायला लागतं. पण आधी मरा मरा म्हणूनच त्यांनी काय केलंय, जप करायला सुरुवात केली. म्हणून असं म्हटलेलं आहे की इतकं पुण्य लागतं तरच आपल्या मुखामध्ये भगवंताचं नाम येतं. आणि येतं तर पाप आहे, आणि त्यामुळे काय आहे, त्याच्या ह्याच्यामध्ये पुण्याई काहीच नाही आहे. आणि इतकं पापबुद्धी, म्हणून आपण पण काय आहे, सगळ्यांना कुठे नाम घ्यावंसं वाटतं, नाही वाटत. त्याच्याऐवजी खूप गप्पा मारतात, 2 तास काय आहे, अगदी गप्पा मारतात प्रपंचाच्या हिरीहिरीने. पण जर 2 तास म्हटलं उपासना करा सगळेजण मिळून, नाही होणार. कंटाळ येतो, ते आता तोंड दुखायला लागलं, आता हे झालं. कारण का, पुण्य नसतं तेवढं. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे की म्हणून रोज काय करावं, वाणीला सवय लावायची. सगळं श्रवणातून आपण थोडंसं शिकत जायचं की आता त्याची वाणी जड होती, त्याला नव्हतं म्हणता येत, पण आपण त्याच्यातून घ्यायचं काय. तर आपण त्याच्यासाठी रोज काय, रोज पहाटेला थोडा वेळ उठावं काय. आणि त्या पहाटेला काय असतं, खूप सत्वगुण असतो वातावरणामध्ये. तसं आपल्यामध्ये पण सत्व रजतम तिन्ही गुण असतात की नाही, तसं या प्रकृतीत पण तिन्ही गुण असतात. म्हणून सकाळच्या पहाटेच्या वेळेस सत्वगुण असतो. जसं सूर्यास्त होतो, अरे सूर्योदय होतो ना, तेव्हा काय होतं, रजोगुण सुरू होतो. आणि सूर्य मावळला की तमो. म्हणून ते काय आहे, सकाळी उठून थोडा वेळ काय आहे, मन पण शुद्ध असतं आपलं, शांत असतं, काही विचार नसतात, काही कामाची गडबड नसते. त्यावेळेस रोज काय करावं, थोडं नामस्मरण केलं तर वाणी शुद्धता होत जाते आणि पुण्य पण मिळतं नामस्मरणाने. आणि अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे, नारदांनी त्याला बसवून मरा मरा का होईना तो म्हणतोय, त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे आणि तुझे काम होईल सांगून नारद निघून जात आहेत. आता त्यानंतर काय आहे की थोड्या वर्षांनी पुन्हा नारद येत आहेत आणि त्यांना आठवतं की इथेच कुठेतरी मी त्याला बसवलं होतं, कुठे आता त्याचं काय झालं असेल काय माहित नाही, बघतात तर कुठे काय दिसत नाही. पण त्यांना त्या सगळ्या लता वेली ते डोंगर सगळ्या म्हणजे अशी स्पंदनं जाणवतात, राम राम राम. आणि म्हणून मग तिथे बघतात एक वारुळ आहे, ते जवळ जातात, त्या वारुळातून त्यांना ते स्पंदनं ऐकू येतात. मग ते वारुळ बाजूला करतात, तर त्याच्यामध्ये काय आहे, अस्थिपंजर झालेला असा हा काय बसलेला आहे, राम नामस्मरण चालू आहे. आणि तेव्हा नारद काय करताय, त्याला उठवताय. तेव्हा तो आपलं नेत्र उघडून बघतोय, आणि बघतो तर काय, समोर आपले सद्गुरू, आणि त्याबरोबर त्याच्या नेत्रातून अश्रू व्हायला लागतात. बसला होता तेव्हा कोण होता, रत्नाकर. आणि आता उठलाय तर कोण झालेला आहे, वाल्मिकी. तर ऋषी, दिव्य ऋषी म्हणून तो उठला, म्हणजे बसताना डाकून होता आणि उठलाय तेव्हा दिव्य ऋषी म्हणून सगळं त्याचं जीवन बदलून गेलं. म्हणून असं म्हटले, भक्ती केली ना भगवंताची की जीवनामध्ये अशी क्रांती येते. आता सद्गुरूंना पाहिलं
आणि त्याला कृतार्थता वाटते की अरे, आणि सद्गुरूंना पण कृतार्थता वाटते की अरे, आपल्या शिष्याचं जीवन सगळं काय झालं, इतकं बदललेलं आहे. आणि त्यावेळेस नारद त्यांना काय हाका मारतात, महर्षी उठा. बघा काय योग्यता आहे ते. आणि त्यांनी म्हणतात की राम नामाने आपलं सगळं जीवन धन्य झालेलं आहे. आणि आता यातून पुढे तुम्ही काय महर्षी वाल्मिकी म्हणून. कारण आता काय झालं की असं म्हटलेलं आहे की वाल्मिक संस्कृतमध्ये वारुळाला काय म्हणतात, वाल्मिक म्हणतात. आणि म्हणून त्या वारुळातून उठला म्हणून त्यांना काय म्हटले, वाल्मिकी. आता अशा प्रकारे असं जीवन बदलणारे असे नारद ते आज त्या वाल्मिकींच्या आश्रमात आलेले आहे. आता खूप आनंद झालेला आहे वाल्मिकींना. आणि ते म्हणतात की किती दिवसापासून वाल्मिकींच्या मनामध्ये एक शंका असते की आता त्यावेळेस अजून वाल्मिकींनी हे चरित्र म्हणजे रामाचं लिहायला घेतलेलं नाही, पण त्यांना कळलेलं आहे की सीतेचा त्याग केलेला आहे रामांनी. आणि म्हणून त्यांच्या मनात असं येतंय की हे योग्य झालं की नाही, म्हणजे हा रामाचा निर्णय योग्य आहे की नाही. आता राम वास्तविक बरोबरच असणार, परत त्यांच्या मनात वाटतंय असतं ना, तरी पण त्यांना असं वाटतं की आता आपण काय आपल्या सद्गुरूंना हा प्रश्न विचारावा. आणि म्हणून ते काय करतात, ते वाल्मिकी नारदांना विचारताय. पण ते काय विचारतात की आत्ता आत्ता म्हणजे ह्या वेळेला संपूर्ण जगामध्ये सगळ्यात चांगला आदर्श पुरुष कोण आहे असं विचारतात. आणि त्यावेळेस काय करतात, सांगतात की रामचंद्र, वाल्मिकी सांगतात त्यांना की वास्तविक काय आहे की भगवान रामचंद्र जे आहेत ना, ते सर्व गुण संपन्न आहे. खूप मोठी यादी दिली आहे त्यांचे, कसे कसे गुण आहेत ते सगळं सांगतायत काय नारद. आणि मग म्हणतायत म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी असे की सगळ्यात श्रेष्ठ या जगात कोण असेल तर प्रभू रामचंद्र. म्हणून इथे म्हटलेले की अशा प्रकारे काय झालेलं आहे की त्यांची जी शंका ती सगळी निर्मूळ झाली वाल्मिकींची. कारण आपल्या सद्गुरूंनीच निर्णय दिला ना. आणि म्हणून त्यांना सद्गुरूंचं हे मत ऐकल्यावर काय झालेलं आहे की भक्तीचे आचार्य ते सांगतायत आणि म्हणून ते सत्य आहे. आता पुढे काय होतं की आता पुढचा भाग असं वाल्मिकी रामायणात म्हटलेलं आहे की रामचंद्रांचं राज्य सुरू आहे. आता 14 वर्षाचा वनवास झालेला आहे आणि त्यांचं राज्यकारभार सुरू आहे. त्यावेळेस अष्टावक्र ऋषी येतात एक सभेमध्ये. रामाला खूप आनंद होतो, त्यांची पूजा वगैरे करतात. आणि त्यावेळेस ते विचारतायत की कसं काय चाललंय राज्यकारभार, अष्टावक्र विचारतात. आणि तेव्हा राम सांगतात की माझ्या जीवनामध्ये एकही गोष्टीची पर्वा काय करणी माझ्या प्रजेच्या मनापुढे माझ्या स्वतःच्या जीवनाची एकही गोष्टीला महत्त्व देत नाही. वैयक्तिक सुखाचा काय आहे, प्रेमाचा कधीही मी विचार करत नाही. राज्यहिताचे नियम भंग पावणार नाही याची काळजी घेतो. आणि पुढे म्हणतात की गुरुदेव की राज्यहितासाठी मला भगवती सीतेचा जरी त्याग करावा लागला ना, तरी असा निर्णय घेताना मी मागे पुढे बघणार नाही. म्हणजे रामाच्या मुखातून हे भविष्य बोललं गेलं. आणि हे ऐकल्यावर अष्टावक्र मुनी खूप संतुष्ट झाले आणि ते म्हणतात ते की मंगल आशीर्वाद ते देतात आणि ते निघून जातात तिथून. आता त्यानंतर श्री रामचंद्र काय करतात, महालामध्ये जात आहेत. तर सीता काय केलेली आहे त्यावेळेस, कुठे घरात नाही आहे महालात. ती एका प्रदर्शनाला गेली असते, चित्राच्या प्रदर्शन बघायला. एक कोणी चित्रकारांनी त्यांच्या सगळ्या रामाच्या जीवनावरची सगळी चित्र काढलेली असतात आणि ती तिथे गेली असते बघायला.
ती येते घरी, पण ती 8वा महिना चालू आहे, थकलेली आहे. आणि म्हणून ती बसल्या बसल्या विश्रांती घेते. तेवढ्यात राम जात आहेत आणि तिला विचारत आहेत की तुला काय इच्छा आहे, आत्ता तुला काय डोळ्याला लागले. तर कारण काय असतं, आत्ता तिन्ही राण्या असतात, कैसेल्या कैकेयी सुमित्रा या कुठे गेलेल्या आहेत, त्या अंग देशात गेलेल्या आहेत. म्हणजे दशरथांना शांता नावाची एक मुलगी झाली होती काय, आणि सुमित्रापासून. आणि ती मुलगी त्यांनी काय आपला बालमित्र असतो तो हे म्हटलेला आहे की अंग देशाचा राजा रोमपाद त्याला दत्तक दिली असते लहानपणी शैशव असताना. आणि तिचं लग्न ऋष्यशृंग या ऋषींबरोबर झालेलं असतं. आणि ते तिथे यज्ञ करतायत अंगदेशामध्ये. आणि म्हणून या तिन्ही राण्या आपल्या मुलीच्या तिथे काय आहे, यज्ञ आहे म्हणून गेलेल्या आहेत. म्हणून काय राम विचारतायत तिला की आता काय तुला डोहाळे. तेव्हा ती म्हणते की मला असं वाटतंय की तपोवनात जावं, तिथे विहार करावा, वनामध्ये जाऊ. तिथे सगळं आपण म्हणे गेलो होतो जेव्हा वनवासात, तेव्हा सगळ्यांना मी भेटू नाही शकले. म्हणजे भेटलं पण त्यांना काही देता नाही आलं मला. तर असं वाटतं आता सगळ्यांना भेटावं, त्यांना काहीतरी भेटवस्तू द्यावा आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. आणि त्यावेळेस राम म्हणतात ठीक आहे, उद्या आपण हे करूया. आणि ती आपली ऐकता ऐकता झोपते. आणि राम आपले काय आहे थोडंसं वाचन करत बसलेले आहेत. आणि तेव्हा ते बघतायत की एक भद्र नावाचा सेवक असा तिथून असा असा येणारा हाकतोय. तर तो कसा म्हणजे आतला सेवक असतो, त्या लोकांना परमिशन असते. पण ते म्हणतात त्याला की ये आतमध्ये, काय तुला काही सांगायचंय का. हो म्हणतो तो, पण तो काही बोलत नसतो. त्यानंतर तू सांगूच नको करूस, तू काय असेल ते सांग मला. आणि त्यावेळेस तो अगदी काय आहे कसं सांगू करत असं शब्दांची जुळवाजुळव करत सांगतोय. असं निवेदन काय करतोय की अयोध्येतल्या प्रत्येक चौकामध्ये चर्चा आहे, प्रत्येक घराघरात ही चर्चा आहे, श्रीरामाच्या मित्रमंडळामध्ये चर्चा आहे. सगळी कुजबुज काय झालेली आहे जनमतामध्ये की अयोध्येच्या या अत्यंत पवित्र परंपरागत राजसिंहासनावर राज्य अभिषेक जेव्हा झाला तेव्हा प्रभू रामचंद्रांनी जानकी मातेला कसं बरोबर बसवलं. कारण राती एक शुभ रावणाकडे काय आहे राहिलेली आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये हे असं चाललेलं आहे. म्हणजे आपण जे ऐकलं की तो परीट म्हणाला असं काही नाही आहे वाल्मिकी रामायणामध्ये. काय की तो भद्र सांगतो की सगळीकडे ही चर्चा आहे. आणि ते ऐकल्याबरोबर रामांनी काय केलेलं आहे, लगेच त्याला म्हणतात तू जा. आणि लगेच आपल्या भावांनी बोलवले, 3 भावांना. आणि त्यांना सांगताय की आज मी एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे आणि कोणीही त्याच्यामध्ये काय करायचं आहे, विरोध करायचा नाही. आणि मग त्यांनी सांगितलं की अयोध्येच्या राजसिंहासनाच्या प्रतिष्ठेकरता की आज मी एक निर्णय घेत आहे की यापुढे सीतेने राजमहालात राहू नये, आज मी तिचा त्याग करत आहे. असं ऐकलं लक्ष्मण आणि तो काय बोलणार. तेवढ्यात ते म्हणतात लक्ष्मणा तुलाच हे काम करायचं आहे. आणि त्याला सांगितलेलं आहे लक्ष्मणाला की उद्या सकाळी तूच काय करायचं आहे, तूच सीतेला घेऊन जायचं आहे. आणि मग ते सीतेला सांगतात सकाळी की तपोवनात तुला हिंडण्याची इच्छा होती ना, गंगा स्नान करण्याची, ऋषीमुनींचे आशीर्वाद घेण्याची तुझी इच्छा आहे, म्हणून मी लक्ष्मणाबरोबर तुला पाठवत आहे, तू वनात जा. तर ती म्हणजे तुम्ही नाही करणार. नाही, मला पुष्कळ राज्य कामं आहेत सगळे, त्यामुळे मी नाही येऊ शकत. तिला पण लक्षात हो, कारण आताच सुरू केलेलं आहे ना सगळं राज्यकारभार, खूप सगळं बघायचं आहे. ठीक आहे ती म्हणते. आणि ती आपली सगळी तयारी करते. आणि सगळी तयार करून वस्तू जमा करून ती काय आहे सकाळी रथ घेऊन आता त्या सुमंत येतात, सगळं साहित्य रथात ठेवतात. आणि लक्ष्मण
निघतो. आता त्यावेळेस महालाच्या बाहेर दरवाजापर्यंत स्वतः राम येत जातात येतात निरोप द्यायला. आणि ती पण जानकी पण काय करते, रामाला नमस्कार करून रथात बसते. रथ निघतो. आता म्हणजे राम रथाकडे बघत राहतात, रथ जातोय ना, बघत राहतायत. आणि त्या असं वाल्मिकी रामायणात वाल्मिकींनी म्हटलेलं आहे की त्या क्षणापासून श्रीरामांच्या चेहऱ्यावरचं जे स्मित हास्य होतं ना ते मावळलं. आणि कधीही त्यानंतर हसताना दिसले नाहीत राम. आणि त्यानंतर ते त्या महालाच्या एका खांबावर डोकं टेकून अश्रुपात करतायत. आता इथे निघाले लक्ष्मण आणि जानकी दोघं रथात बसून. आणि ती काय काय बोलतीये, हा हे पाहे कसं आहे, हे कसं का लक्ष्मणाचं काही लक्ष नाहीये. ती म्हणते काय लक्ष्मणा तू काही बोलत नाहीये, तुझे दादा आले नाही म्हणून तू काय नाराज आहेस का. अरे त्यांना खूप कामं असतात ना, त्यामुळे आपण समजून घ्यायला पाहिजे, असं सगळं ती म्हणते. आणि चालले आहेत पुढे पुढे. आता वाल्मिकींच्या त्यांना सांगितलं होतं की वाल्मिकींच्या आश्रमाच्या अलीकडे तिला सोडून यायचंय आणि ते वाल्मिकी तिची काळजी घेतील मग पुढे, असं रामाने सांगितलेलं असतं. आणि म्हणून आता हा रथ काय आहे, वाल्मिकांचा आश्रम पलीकडे, मध्ये काय नदी आहे, शरीर नदी. त्या नदी तीरावर तिथे रथ थांबतो. नावेत बसून ते दोघं जण जात आहेत आणि सगळं सामान घेऊन नावेत उतरून लक्ष्मण चालतायत, सीता चालती मागे मागे. आणि आता एक झाड येतं, त्याला असा पलीकडे आहेत लांब जरा हे, आणि तिथे झाड येतं तेव्हा तिथे काय होतं, लक्ष्मण थांबतात आणि सगळं सामान तिथे ठेवून म्हणतात की आता मी पुढे नाही येऊ शकत. ती म्हणते का बरं, आणि अजून तर दूर आहे आश्रम. तर ते लक्ष्मण म्हणतो की दादांनी मला इथपर्यंतच येण्याची आज्ञा केलेली आहे. आणि तो असा खाली बघतोय. ती म्हणते काय झालं लक्ष्मण, काय झालं. तो काही बोलत नाही, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात ते. त्याबरोबर तिच्या मनात एकदम चढलं होतं, काहीतरी हे आता वेगळं दिसतंय. आणि ती म्हणते की तुला काही गंभीर वार्ता मला सांगायची आहे का, आणि तू सांगू शकत नाहीये का मला, पण तू सांग. मी इतके दुःख पचवलेत आत्तापर्यंत, अजून तू एक आघात कर माझ्यावर, काही हरकत नाही. काही असतं ना की आयुष्यात म्हटले किती दुःख सुचले म्हणे आत्तापर्यंत मी. आणि म्हणून असं असतं की काही लोकांचा, ती म्हणते काही लोकांचा जन्म दुःख सोडवण्यासाठीच होत असतो. म्हणजे आपण म्हणतो सगळेजण की आपल्या जीवनात किती दुःख आहे, हे असं तसं आहे, पण यांच्या जीवनातलं दुःख असं नाहीच आहे आपल्या जीवनात. हे आपल्याला ह्या सगळ्या चरित्रातून आपल्याला काय शिकायला मिळतं. मग तेव्हा ती सांगते आहे की दुःख सोसण्यासाठी मी जन्माला आले आहे असं मला वाटतं. की नियतीने काय केलेलं आहे, माध्यम म्हणून माझ्यावरती जो आघात करायचा ठरवलंच असेल नियतीने, तर तू करून टाक. काय विचार करण्याची आहे तिची उंची पहा. आणि त्यावेळेस लक्ष्मण अगदी व्याकुळ हात जोडून म्हणतोय की वहिनी दादाने आज तुझा त्याग केला आहे, असं ऐकते ती. कारण का, रावणाच्या बंदिवासात तू होतीस आणि त्यामुळे अयोध्येच्या सिंहासनावर बसण्याचा तुला अधिकार नाही, असं काय करतात, अयोध्येचं जनमत असं आहे. आता हे ऐकलं आणि तिला असं झालं, सगळं ब्रह्मांड तिच्या भोवती फिरतंय असं झालं होतं. पटकन ती खाली बसली, काही तिला सुचत नव्हतं. कशी झाडाचा आधार घेऊन ती परत उभी राहिली आणि ती अशी आवेशाने म्हणते, अरे तुझ्या दादाला विचार की माझ्या वतीने प्रश्न विचार की लंकेमध्ये स्वतःच्या डोळ्या देखत त्यांनी अग्निपरीक्षा केली, घेतली होती ना, ताळून सुखावून मी निघाले होते ना, आणि तरी हे लोक चर्चा अशी करतात. आणि म्हणून तुमच्या कुळाला आणि ज्ञानाला शोभते का असा निर्णय घ्यायचा, मला न्याय हवा आहे, तू राजाला सांग, असं तिला म्हणते. पण तिला तो ताण इतका असह्य होतो. डोकं ती धरते आपलं आणि एकदम म्हणते, अरे लक्ष्मणा मी काय म्हणून केलं हे सगळं. कारण राम कधी चुकणारच नाहीत.
त्यांचा हा योग्य तो निर्णय, योग्य म्हणजे निर्णय योग्यच असणार. कधीही त्यांनी कोणाचं अकल्याण केलेलं नाही, कोणाचं वाईट इच्छिलेलं नाही. आणि मग ते मी तर प्राणवल्लभ आहे, मग माझा कसं काय त्याग करतील अविचाराने. आणि म्हणून ती म्हणते की नाही नाही, तू काही याच्यातलं सांगू नकोस बरं, मी काहीतरी बोलून गेले चुकून. आणि म्हणून माझ्या काय आहे त्यावेळेस इतकं छान सांगते ती, म्हणते माझ्या पूर्वकर्माचा परिणाम म्हणून हे दुःख माझ्या वाट्याला आलं, रामाचं काही चूक नाहीये. म्हणजे असा विचार करायला शिकवते आपल्याला हे रामायण, काय की जे आपल्या समोर येईल त्यावेळेस काय माझ्या प्रारब्धांनी आलेलं आहे, माझीच कर्म माझेच प्रारब्ध, दुसऱ्या कोणाला दोष न देता असं स्वीकारलं पाहिजे. आणि म्हणून ती म्हणते की अशा मी स्थितीत सापडले आहे की मला सुखाने आता जगणं पण अशक्य आहे, पण मला मरता पण येत नाही. कारण माझ्या पोटामध्ये काय आहे, रघुकुलाचा वंश आहे, वाढतोय. आणि त्यामुळे ती म्हणते की मी जगणार आहे. या रघुवंशाच्या वारसाला जन्म दिल्यानंतर त्यांचं संगोपन होईपर्यंत मी जगेल. आणि त्यावेळेस एकच काम करेन, एवढ्या याच्यामध्ये काय करेन तर भगवान सूर्याची आराधना करेन रोज, सूर्यदेवांना रोज एक प्रार्थना करीन की मला पुढच्या जन्मीत देखील श्रीरामच पती म्हणून प्राप्त हो. फक्त सूर्यनारायण माझ्यावर आणखी कृपा करावी की अशा प्रकारचा जीव घेणं वियोग मात्र काय आहे माझ्या जीवनात कधीच येऊ देऊ नका. नित्य संगीनी मी श्रीरामाची राहिली. आणि मग ती म्हणते लक्ष्मणा की तू तुझ्या आज्ञेचं पालन केलेस ना, तू आता जा. आणि असं ती म्हणते, हुंके देते. लक्ष्मणाला पटत नाहीये, पण तरी काय आहे, त्याला काही इलाज नाहीये. आणि तो काय आहे, निघतो तिथून. आता वास्तविक काय आहे, त्याला त्याची अजिबात इच्छा नसते, पण तरी तो रामाचा अनुचर म्हटलेला आहे की नाही पटलं तरी पण रामाची आज्ञा म्हणून काय आहे करायचं. जसं लंकेमध्ये पण असं जेव्हा अग्निपरीक्षा घ्यायची असते ना सीतेची, तेव्हा लक्ष्मणाला लाकडं आणायला सांगतात राम. त्याला पटत नाही आहे, पण तो नाही काही बोलत नाही. मुकाट्याने काय आहे तसं आज पण मुकाट्याने तो काय आहे ही आज्ञा करतोय. आणि तो परत जातोय, नावेत बसून जातोय. सुमंत तिकडे उभे आहेत. आणि मग तिथपर्यंत गेल्यावर तो सुमंताला म्हणतो, नमस्कार करतोय त्यांना आणि म्हणतो तुम्ही आता रथ घेऊन जा, आता मी येणार नाही, आता मी ह्या नदीमध्ये काय करणार, माझं जीवन संपवणार आणि आता मला जगायचं नाही. तेव्हा सुमंत म्हणतात अरे असं करू नकोस तू, कारण आज तुझी ना खूप रामांना आवश्यक गरज आहे. आज ते एकटे पडले आहेत आणि त्याच्यासाठी तुझा आधार आहे. त्यामुळे तू असं करू नकोस, हा विचार करू नकोस, तू परत चल. आणि म्हणून ते तिथे सांगतात की अन्याय भगवती जानकीवर करण्यापूर्वी भगवंतानी स्वतःवरच अन्याय केला आहे, कारण ती त्यांची प्राणवल्लभ आहे. आणि म्हणून एखाद आता त्यांच्या जीवनामध्ये असह्य होणार आहे, म्हणून तुझी आवश्यकता आज त्यांना जास्त आहे. आणि मग तेव्हा लक्ष्मण सावरतोय आणि बघतो पलीकडे, सीतेकडे बघतोय आणि तो काय आहे रथामध्ये बसतोय, रथ निघतोय. जानकी तिकडून बघते, रथ जाईपर्यंत बघते आणि मग मात्र काय होतं, ती कोसळते. जेव्हा ती कोसळते ना त्यावेळेस योगायोगाने काय झालेलं असतं की आश्रमातली मुलं फुलं बहण करण्यासाठी बाहेर निघालेली असतात. आणि त्यावेळेस ते बघतात, तिकडे येतात तर एक कुणीतरी पडलेली आहे, तिला चक्कर पडलेली असते. ते पळत पळत जातात आश्रमात आणि वाल्मिकींना सांगतात गुरुदेव गुरुदेव कोणतरी अप्सरा इथे पडली आहे. ते काय करतात, लगेच आपल्या ज्ञानदृष्टीने वाल्मिकी बघतात, त्यांचं सगळं कळतं, लक्षात येतं आहे. मग ते कमंडल घेऊन येतात. त्यावेळेस काय झालं असतं, वातावरणात पण
वातावरण पण सगळं शोकाकुल झालं असतं. पक्षी असं चिवचिवाट करायला लागतात, वारा असं काहीतरी व्हायला लागतो. म्हणजे सगळं वातावरण सुद्धा काय झालं असतं, ह्या सीतेच्या बरोबर इतकं सगळं शोकाकुल झालेलं असतं. आणि त्यावेळेस काय करतात, वाल्मिकी येत आहे, येऊन बघताय, पाणी शिंपडतात आणि तिला म्हणताय की मला सगळं ठाऊक आहे, उठ. तिला म्हणतात की उठ तू. तेव्हा ती म्हणते, तिला म्हणतात पतिव्रत आहे उठ. ती म्हणते मी पतिव्रता नाहीये, कलंकिनी आहे. ते म्हणतात मला सगळं माहिती आहे. त्यामुळे की मी आज ते प्रतिज्ञा करतात त्यावेळेस की अयोध्येच्या या अविचारी लोकांनी तुला कलंकिनी ठरवले असले ना, तरी तू देवता आहेस. आणि म्हणून मी काय करणार आहे की ह्या देवतेची मूर्ती अयोध्येच्या मंदिरातून त्यांनी बाहेर भिरकावली आहे ना, तरी मी प्रचेताचा पुत्र आज काय करतोय, प्रतिज्ञा करतो की त्या देवतेच्या मूर्तीची पुनःस्थापना अयोध्येच्या मानस मंदिरात म्हटले प्रत्येकाच्या मनामध्ये काय, त्याच्यामध्ये मी परत स्थापना करीन. चल, तुला आता तुला सहकार्याची गरज आहे बाळा, तू माझ्याबरोबर आश्रमात चल. तुझी प्रसूतीची वेळ आलेली आहे, तुझा परिचय कोणाला देऊ नकोस. मी मनदेवी म्हणून तुझा काय परिचय सगळ्यांना करून देईन. आणि काही न बोलता महर्षी सीतेला घेऊन जात आहेत, दोघं निघतात आणि वनदेवी म्हणून ती राहते. आज सुद्धा काय आहे, तिचा निवास तिथे ब्रह्मावर्त आहे. कानपूरच्या तिथे ब्रह्मावर्त आहे. तिथे वनदेवीचं मंदिर आहे. मी बघून आले होते, मी गेले होते. आणि तिथे तिथे जिथे लवकुशांचा जन्म झाला ना, ती ती पण जागा आहे. आणि तो वाल्मिकी ऋषींचा तो सगळा आश्रम पण तिथे आहे. तिथेच काय काय गोष्टी सगळ्या आहे. इथे सीता बसत होती, इथे असं होतं, काय असं सगळं आहे आज पण तिथे. तर अशा प्रकारे काय आहे, आश्रमामध्ये तिचा निवास आहे. आणि सगळेजण खूप तिची काळजी घेतात. वाल्मिकी पण त्याप्रमाणे तिची काळजी घेत आहेत. आणि आत्ता असं म्हटलेलं की अशा त्या आश्रमामध्ये नारदांचं आगमन झालं. आता इथपर्यंत झाल्यावर त्या दुसऱ्या दिवशी काय झालेले, वाल्मिकी म्हणजे नारदांचं आगमन झालं. नारदांचं काय, त्यांनी शंकेचं समाधान केलं, ते निघून गेले. आणि दुसऱ्या दिवशी काय झालेले, सकाळी उठून वाल्मिकी ऋषी नदीवर स्नानाला जातात. पहाटे पहाटे जातात. त्यांचा शिष्य आहे बरोबर. आणि भरद्वाज म्हणून त्यांचा शिष्य आहे तो. आणि ते तिथे असे तीर्थावर तिथे जातात स्नानाला. आणि सगळं प्रसन्न वातावरण असतं. ते म्हणतात अरे आज तिथं खूप छान वाटते, आणि इतकी प्रसन्नता जाणवते सगळीकडे. आणि म्हणून ते सगळीकडे जरा टक्कर मारतायत, वृक्ष वगैरे सगळं असं निहाळतायत आणि स्नानाला जातात. स्नान करून बाहेर येतात. बाहेर आल्यावर परत ते म्हणतात किती ना प्रसन्नता वाटतेय. आणि तेवढ्यात त्यांचं एका वृक्षावर लक्ष जाते. एक कौच पक्षाचा जोडपं विहार करते तिथे. आणि ते बघताय काय नियतीची काय हे सुंदर हे आहे, असं असं आनंदाने बघताय. आणि तेवढ्यात काय होतं, एक शिकारी पण बघतोय त्या कौच पक्षाला. त्याची नजर वेगळी आहे, यांची नजर वेगळी आहे बघण्याची. आणि तो काय करतो, तेवढ्यात त्याला त्या नराला बाण मारतो. आणि तो नर तक्षणी खाली पडतोय आणि तो तडफडतोय. ती त्याची पत्नी येऊन काय त्याच्या मागे गिरट्या घालते. अचानक घडलंय सगळं. आणि त्यामुळे ते बघतच राहिले वाल्मिकी की अरे काय झालं. आणि त्यावेळेस त्यांच्या मुखातून एकदम एक काय आहे श्लोक येतो. ते म्हणतात मा निषाद प्रतिष्ठा तम अगम शाश्वती समाहा यत कौच मिथुनात एकम अवधी काम मोहितम. की ते म्हणतात अरे पापी निषादा, आयुष्यभर तुला शांती मिळणार नाही, कधी प्रतिष्ठा मिळणार नाही. कारण आपल्या क्रीडेमध्ये मग्न असलेल्या त्या जोडप्यापैकी त्या नराला तो ठार केलंस. आणि पुन्हा पुन्हा त्यांच्या मुखातून तेच वाक्य निघतंय. इतकं त्यांना दुःख झालेलं आहे. म्हणजे असं संतांचं असंही असतं ना की दुसऱ्याचं दुःख त्यांना असं बघवत नसतं, कारण निर्मळ अंतःकरण नसतं.
आणि हे सगळं त्यांच्या समोर हे दृश्य घडलेलं आहे. त्यामुळे 2 क्षणापूर्वी म्हणजे कसं जीवन असतं बघा दाखवले, इतके प्रसन्न होते. असं असतं ना, लोकांचं पण इतकं प्रसन्नता असतं आणि एक अशी काही घटना घडते की सगळं मन कसं होतं, दुःखी होतात. तसं झालेलं आहे आणि ते तसेच आता आश्रमाकडे परततात. आणि त्यावेळेस त्यांच्या एकदम मुखात डोक्यात एक विचार येतो की अरे, माझ्या मुखातून हा जो निघाले शब्द हे जे निघाले हे सामान्य नाही आहेत, छंदबद्ध ते आहेत. आता अशी छंदबद्ध रचना माझ्या हातून कशी झाली? म्हणून ते चिंतनात घडून गेले. तर त्यांनी ते अक्षर मोजून पाहिले तर त्यांच्या लक्षात आले की हा ते वृत्त झाला. मग म्हणजे अनुष्टुप वृत्तामध्ये ते म्हणतात माझ्या मुखातून हे शब्द कसे काय निघाले? कारण काय असतं की आजपर्यंत कोणी असं काय सामान्य म्हणजे असं अनुष्टुप वृत्तामध्ये असं सामान्य गोष्ट केलेली नसते, म्हणजे छंदबद्ध केलेली नसते. कारण छंदबद्ध फक्त वेदातच आढळतं. अनुष्टुप छंद हे सगळे श्लोक सगळे काय वेदामध्ये सगळे ते छंदामध्ये असतात. आणि हे लौकिक भाषेमधला हा निघाला ना त्यांच्या मुखातून श्लोक आणि तो पण छंदबद्ध. त्यामुळे ते म्हणतात की काहीतरी याच्यातून काहीतरी नियतीचा काही वेगळा संकेत दिसतोय. पण आता त्यांना आश्चर्य तर वाटतंय, पण तरी ते आश्रमात गेले. आपलं सगळं राहिलेलं ऐक असतं ना ते सगळं पूर्ण करायला असणार असतं. आणि त्यावेळेस त्यांना बघतात की तेजोगुण आकाशातून एक असा एक अवतीर्ण होतो आहे. त्याच्या लक्षात कोणतरी देवता येतंय वाटतं. म्हणून ते उठून उभे राहतात आणि पाहता पाहता काय त्या तेजाच्या गोळ्याने एकाएक ब्रह्मदेवाचं काय स्वरूप धारण केलं. मग ब्रह्मदेवाला वाल्मिकींनी काय केलंय, नमन केले, प्रणाम केला. आणि तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात वाल्मिकी तुला आश्चर्य वाटेल ना की आज तुझ्या मुखातून ही लौकिक भाषेतली रचना छंदबद्ध कशी काय झाली? तर ते म्हणतात ब्रह्मदेव हे सगळं मी केलेलं आहे. तुझ्या मुखामधून मी ते सगळं काय आहे घातले. कारण तुझ्यावर सरस्वतीची तुझ्यामधली जी प्रतिभा आहे ना ती मी जागृत केली आणि म्हणून अशी छंदबद्ध रचना तुझ्याकडून झालेली आहे. कारण अशी सरस्वती जागृत का केली? कारण तुझ्याकडून एक विशिष्ट कार्य करून घ्यायचं आहे मला. तर काय आज्ञा आहे? वाल्मिकी म्हणतात. तेव्हा ते म्हणतात की रामचरित्र लिहायचं आहे. असं ते दिव्य चरित्र तू लिहावं अशी माझी अपेक्षा आहे. आता ते परत बरोबर तुला वाटेल की रामचंद्रांच्या जीवनातले सगळे तर मला प्रसंग माहीत नाही, काही हरकत नाही. तू फक्त लेखणी घेऊन बसायचे. तुझ्या डोळ्यासमोर सगळं यायला लागेल आणि नुसतं सगळं येईल असं प्रसंग येतील असं नाही. प्रत्येकाच्या मनात त्यावेळेस कुठले भाव आले काय झाले ते सगळं तुला कळेल आणि तू लिहित जायचं आहे. म्हणून असं म्हटलेले की ते वाल्मिकीने स्वतःच्या बुद्धीने लिहिलेलं नाही आणि म्हणून त्या वाल्मिकी रामायणाला काय आहे मान्यता आहे की काही चूक लिहिलं जाणार नाही. जे काही सगळं लिहितील ते यथार्थ, कारण काय स्वतःच्या बुद्धीने ते लिहित नाही. आणि म्हणून ते म्हणतात तुझ्याकडून ब्रह्मदेव सांगतात लिहिली जाणारी रामकथा ते मंगल चरित्र या जगामध्ये स्थिर राहील की कुठपर्यंत? जोपर्यंत नद्या आहे, जोपर्यंत सागर आहे, जोपर्यंत पर्वत आहे, जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ही रामकथा या जगामध्ये अमर राहणार आहे. आणि आज पण आपल्याला या ब्रह्मदेवाचा आशीर्वचनाचा प्रत्यय येतो की किती कथा लिहिल्या गेल्या पण सगळ्या काय झालं, सगळ्या काळाच्या ओघात गेल्या. पण ही रामकथा जी आहे ती आज सुद्धा काय आहे अमर आहे. आणि म्हणून म्हटले की त्याच्यामध्ये श्रेष्ठ आदर्श ठेवलेला आहे काय, कर्मयोगाचा. की सर्वोत्तम जीवन कसं जगायचं कर्मयोगाच्या माध्यमातून की जे प्रभू रामचंद्रांनी जगून दाखवलं. तर अशा प्रकारे ही म्हटलेलं आहे की
एक थोडासा आपण एक हे घेऊया आणि मग थांबूया. थोडी आपण उशिरा सुरुवात केली होती या घड्याळाप्रमाणे 5 मिनिटं घेऊ आणि थांबूया. एक थोडासा प्रसंग तेवढा छान आहे तेवढा ऐकून घेऊ. आता त्यानंतर भारद्वाज आहे. मगाशी आपण बघितलं वाल्मिकींचे शिष्य, ते काय आहे त्यांच्या मनात असं येतं आहे की हे जे रामचंद्र जे म्हणतात अवतार त्यांनी घेतला, तर ते मानव आहे का भगवंत आहेत? म्हणून ते काय करतायत, ते याज्ञवल्क्य एकदा तिथे जातात, तेव्हा ते याज्ञवल्क्यांना विचारतात की अशी मला शंका येते. तर तेव्हा याज्ञवल्क्य म्हणतात की अरे तुला शंका येणं बरोबर आहे. भल्या भल्याच्या मनात ही शंका येते की नक्की खरंच रामचंद्र मानव होते का भगवंत होते. एवढंच काय, अगदी सीता सती म्हणजे तेव्हा सती जी आहे महादेवांची पत्नी, तिच्या सुद्धा मनात ही शंका आली. तेव्हा ते सांगतात एकदा काय झालं, महादेव ते दंडकाश्रमात अगस्तींच्या आश्रमात गेले होते. वारंवार ते जायचे अगस्तींकडे आणि तेव्हा ते काय जाऊन सांगायचे की मला रामकथा तुम्ही ऐकवा. कारण रामकथा कशी आहे ही की अत्यंत आनंद देणारी, म्हणून प्रत्यक्ष महादेव सुद्धा काय आहे ही रामकथा वेळोवेळी ऐकत असतात. बरं मग आपण तर किती वेळा ऐकायला पाहिजे ना. तर तेव्हा अगस्तींनी काय करतात, ते त्यांना सगळी रामकथा सांगतात. आणि कारण त्या रामकथेने काय होतं, अंतःकरण असं भक्तीने भरून जातं असं आहे. आणि त्यामुळे आता हे सगळं झाल्यावर अगस्त्य मुनी म्हणतात की मी तुम्हाला रामकथा ऐकवली, आता दक्षिणा द्या मला. तर ते म्हणतात काय दक्षिणा देऊ. तर ते म्हणतात की तुम्ही आता मला महादेवाला सांगता की भक्तीचे गूढ रहस्य मला समजावून सांगा. आणि मग ते महादेव सांगतायत. आणि आता सगळं झालं, सती आणि महादेव दोघं जण निघतायत परत जायला. आता जेव्हा ते परत जात आहेत दंडकारण्यातून, त्यावेळेस काय झाले, सीतेचं अपहरण झालेलं आहे. आणि राम विलाप करत फिरतायत त्या वनामध्ये, वृक्षांना मिठी घालतात, सीते सीते विलाप. आणि असे महादेव असे ते लोक येतात ना, त्या रामाच्या तिथून लांब असतात, रामाला बघतात. तेव्हा महादेव प्रत्यक्ष काय करतात, नमस्कार करतात, जय सच्चिदानंद असं त्यांच्याकडे बघून म्हणतात आणि पुढे जातात. सती म्हणते अहो तो युवक पत्नीसाठी विलाप करतोय आणि तुम्ही त्याला काय म्हणताय, जय सच्चिदानंद. तर म्हणे की हो म्हणे तो सच्चिदानंदच आहे. तो म्हणे मला तुला नसेल वाटत तर तू परीक्षा कर म्हणे, घे मी आपल्या या विश्वासाच्या वृक्षाखाली, विश्वासाच्या वृक्षाखाली बसतो, तू जाऊन ये, तू परीक्षा करून ये. आणि तेव्हा सती काय करते, सीतेचं रूप घेते आणि जाते. तर राम विलाप करत असतात ना तिथे अशी जाते. लक्ष्मण म्हणतो अरे वहिनी कशी काय आली, पण राम ओळखतात. राम म्हणतात की आई साहेब प्रणाम, तुम्ही एकट्याच आलात, महादेव नाही आले. त्याबरोबर ती लाजते, पण पण निघते करे, म्हणजे याला कळलं म्हणजे हा मानव नाहीये की नाही, आणि येते पळत. तेव्हा महादेव म्हणतात झाली परीक्षा. ती काय म्हणते, नाही नाही परीक्षा करताना ते दिले, माझं काय झालं, तुम्ही प्रणाम केला, माझा राहून केला ना, म्हणून मी प्रणाम करायला गेले. आता ती काय असत्य बोलते ना, म्हणजे ही सगळी कसं एखादी गुंतलेली असतात. त्याच्यामुळे काय होतं, पुढे महादेव म्हणतात की एक तर तिने सीतेचं रूप घेतलं, पररूप घेतलं, त्यामुळे ते म्हणतात आता काय हिच्याबरोबर मला जाता येणार नाही. म्हणून पुढे काय झालंय, तो दक्ष प्रजापतीचा तो यज्ञ झाला, त्याच्यामध्ये काय झालं, तिचं दहन झालं. अशी सगळं ही गोष्ट आहे. आणि त्यामुळे आपण इथपर्यंत आज बघूया की अशा प्रकारे मानवाचा अभिनय, म्हणजे रामांनी मानवाचा अभिनय पण इतका सुंदर केलेला आहे. तर वेळ झालेली आहे खूप सुंदर सगळं, पण आपल्याला तर एवढंच आपण रामाचं चिंतन करून इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.